अकोट तालुक्यात शासकीय तांदळाच्या काळ्या बाजाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। रेशनधारकांकडून तांदूळ खरेदी करून खासगी बाजारात विक्री होत असल्याचा व्हिडिओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे। या प्रकारामुळे आता पुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। राज्य सरकारने अंत्योदय आणि प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना दिलासा देत एप्रिल महिन्यातच 3 महिन्यांचे धान्य एकत्र वाटप करण्याचा निर्णय घेतला होता। मात्र अकोट तालुक्यात याच शासकीय तांदळाचा काळा बाजार सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल, मे आणि जून महिन्यांचे तांदूळ एकाच वेळी वितरित करण्यात आले। मात्र काही रेशनधारकांकडून ते तांदूळ केवळ 20 रुपये किलो दराने खासगी व्यापाऱ्यांना विकले जात असल्याची चर्चा सुरू आहे। सकाळी MH30 AH 5831 क्रमांकाच्या मोटारसायकलवरून चोटा बाजार परिसरातील गावांमधून तांदूळ जमा केला जात असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे। या व्हिडिओनंतर तालुक्यातील शासकीय तांदळाचा मोठ्या प्रमाणात काळा बाजार सुरू असल्याचा आरोप अधिक तीव्र झाला आहे। गरीब आणि गरजूंसाठी असलेला शासकीय तांदूळ खासगी बाजारात कसा पोहोचतोय, यामागे नेमकं कोणाचं संरक्षण आहे, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। दरम्यान या गंभीर प्रकरणात अकोट पुरवठा विभाग कोणती कारवाई करणार की संबंधितांना अभय दिलं जाणार, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे।